नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इंग्रजी व्याकरणातील सर्वात गोंधळात टाकणाऱ्या नियमांचा उलगडा करणाऱ्या या खास सत्रात तुमचं स्वागत आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना अनेकदा अगदी साध्या वाटणाऱ्या गोष्टी आपल्याला खूप सतावतात, बरोबर? आणि आज आपण नेमक्या याच गोष्टींवर मात करणार आहोत. कधी विचार केलाय का? ए, ॲन आणि द सारखे अगदी छोटे 3 अक्षरांचे शब्द MPSC आणि बँकिंग परीक्षांमध्ये आपले सर्वात जास्त मार्क्स का कापतात? विचार करा, आपण भली मोठी वाक्य अगदी बरोबर सोडवतो, पण या इवल्याशा शब्दांच्या बाबतीत मात्र आपली हमखास चूक होते. चला तर मग, आज यावरच आपण सखोल चर्चा करूया. या छोट्या शब्दांमागील मोठे आणि गुंतागुंतीचे नियम आपण अत्यंत सोप्या पद्धतीने डिकोड करणार आहोत. आजच्या आपल्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी स्पष्ट आहे. आपण सुरुवात करूया 1 द फाउंडेशन पासून, त्यानंतर 2 द ट्विन्स म्हणजेच ए आणि ॲन, 3 द VIP म्हणजेच द, आणि शेवटी 4 द झिरो आर्टिकल रूल. या क्रमाने आपण हे आर्टिकल्सचं गूढ अगदी मुळापासून सोडवणार आहोत. तर पहिला विभाग आहे द फाउंडेशन, अनमास्किंग आर्टिकल्स. आर्टिकल्स म्हणजे नामाच्या आधी लावले जाणारे उगीचच कुठलेही रॅन्डम शब्द आहेत. हा जो एक मोठा गैरसमज आपल्या मनात असतो ना, तो आधी आपण दूर करूया. बघा, आर्टिकल्स हे मुळात डिटर्मिनर्स किंवा विशेषणांचाच एक अविभाज्य भाग असतात. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर वाक्यात नाम म्हणजेच नाऊन नसेल तर आर्टिकलचे अस्तित्व असूच शकत नाही. थोडक्यात सांगायचं तर नाम हा वाक्याचा बॉस आहे आणि आर्टिकल हे त्या बॉसचं अस्तित्व दर्शवणारे शब्द आहेत. बॉस नाही तर आर्टिकल नाही. आता आर्टिकल्सचे काही सुवर्ण नियम बघूया. आर्टिकल्स नेहमी नाम किंवा सर्वनामांशी घट्ट जोडलेले असतात. ते एकट्या विशेषणासोबत कधीच वापरले जात नाहीत. उदाहरणच द्यायचं झालं तर आपण ही इज अ हॅपी असं कधीच म्हणू शकत नाही. हॅपी हे फक्त एक विशेषण आहे. त्यासाठी ही इज अ हॅपी बॉय असा काउंटेबल म्हणजेच मोजता येण्याजोगा घटक आवश्यक असतो. बॉय हे नाम आलं म्हणूनच हे आर्टिकल तिथे टिकू शकतं. आता आपण आपल्या पुढच्या विभागाकडे वळूया. द ट्विन्स म्हणजे ए आणि ॲन, द साऊंड सिक्रेट्स. आपण शाळेत असल्यापासून ऐकत आलोय की ॲन हे फक्त AEIOU या अक्षरांसाठीच वापरतात. पण थांबा, हा एक खूप मोठा गैरसमज आहे जो स्पर्धा परीक्षेत आपल्याला खूप महागात पडू शकतो. इथे स्पेलिंगपेक्षा शब्दाचा उच्चार कसा होतो हे सर्वात जास्त महत्त्वाचं ठरतं. उदाहरणार्थ, युनिव्हर्सिटी हा शब्द घ्या. तो ने सुरू होतो, पण त्याचा प्रत्यक्ष उच्चार या व्यंजनासारखा होतो, म्हणून तिथे आपण ए वापरतो. दुसरीकडे अम्ब्रेला हा शब्द बघा. तो देखील नेच सुरू होतो, पण उच्चार या स्वरासारखा होतो, म्हणून तिथे ॲन वापरलं जातं. याचाच अर्थ इंग्रजीत अक्षर काय लिहिलंय यापेक्षा आपण ते कसं उच्चारतो यावर हा नियम पूर्णपणे अवलंबून आहे. यासाठी एक अगदी सोपी ट्रिक कायम लक्षात ठेवा, जी तुमचा एकही मार्क जाऊ देणार नाही. जर इंग्रजी शब्दाचा उच्चार आपल्या मराठीतल्या स्वरासारखा म्हणजे आ, ई असा होत असेल तर डोळे झाकून ॲन वापरा, आणि जर उच्चार व्यंजनासारखा म्हणजे क, ख, ग किंवा य, र, ल असा होत असेल तर फक्त ए वापरा. आपला मराठी ध्वनिशास्त्राचा हा नियम इंग्रजीला अगदी तंतोतंत लागू पडतो. परीक्षेत नेहमी विचारले जाणारे आणि आपल्याला हमखास गोंधळात टाकणारे हे काही फसवे शब्द पहा. एअरचा उच्चार बरेच जण इयर असा करतात, पण मूळ उच्चार यर असा, म्हणजेच या व्यंजनाने सुरू होतो, म्हणून तिथे अयर येतं. तर ऑनेस्ट पर्सनमध्ये एच पूर्णपणे सायलेंट असतो आणि उच्चार थेट या स्वरापासून सुरू होतो, म्हणून तिथे ॲन ऑनेस्ट पर्सन येतं. हा ध्वनिशास्त्राचा नियम अगदी बारकाईने लक्षात ठेवायला हवा. आता वळूया तिसऱ्या विभागाकडे, द VIP, मास्टरिंग द डेफिनिट आर्टिकल, द. हे द आर्टिकल एखाद्या सिनेमातल्या स्पॉटलाईटसारखं काम करतं. ते जेव्हा वाक्यात येतं तेव्हा ते एखाद्या विशिष्ट परिचयाच्या व्यक्तीवर, वस्तूवर किंवा संपूर्ण वर्गावर फोकस करतं. त्यांना गर्दीतून वेगळं काढतं. हे प्रसिद्ध उदाहरण घ्या. कालिदास इज द शेक्सपियर ऑफ इंडिया. आता आपल्याला माहीत आहे की कालिदास हे काही खरोखरचे विल्यम शेक्सपियर नव्हते. पण जेव्हा आपण एखाद्या विशेष नामाचा म्हणजेच प्रॉपर नाऊनचा वापर त्याच्यातील महान गुणांमुळे सामान्य नामासारखा करतो, तेव्हा तिथे द वापरणं अनिवार्य असतं. इथे आपण शेक्सपियर या व्यक्तीबद्दल नाही तर त्यांच्यातल्या महान साहित्यिक गुणांबद्दल बोलत आहोत.
मग हा दचा स्पॉटलाईट नक्की कुठे कुठे वापरायचा? तर नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा आपण सुपरलेटिव्ह डिग्री वापरतो, जसं द बेस्ट, द टॉलेस्ट, ऑर्डिनल नंबर वापरतो, जसं द फर्स्ट, द सेकंड, किंवा नद्या, पर्वत, महासागर आणि पवित्र ग्रंथांची नावे घेतो, तेव्हा द लागतोच. शिवाय संपूर्ण जातीचा किंवा वर्गाचा बोध करण्यासाठी, जसं की द काऊ इज अ युजफुल ॲनिमल असं म्हणताना देखील आपण आवर्जून द वापरतो. आता हा कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीचा नियम अतिशय लक्ष देऊ नये का? स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांसाठी हा सर्वात मोठा ट्रॅप असतो. जर तुलना करण्यासाठी वाक्यात थॅन वापरलं असेल तर कोणतंच आर्टिकल वापरू नका. पण जर तुलना करण्यासाठी ऑफ वापरलं असेल तर मात्र द नक्की वापरा. आणि हो, जर समांतर तुलना असेल, जसं की द हायर यू गो, द कूलर इट इज, तर या दोन्ही कम्पॅरेटिव्ह शब्दांच्या आधी द वापरणं सक्तीचं आहे. आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या विभागाकडे, द झिरो आर्टिकल रूल, द इनव्हिजिबल शील्ड. यात आपण हे समजून घेणार आहोत की अशी कोणती ठिकाणं आहेत जिथे आर्टिकल्सना अजिबात प्रवेश नसतो. बघा, आर्टिकल कुठे वापरायचे हे जेवढं महत्त्वाचं आहे ना, तेवढंच ते कुठे टाळायचे हे माहिती असणं परीक्षेच्या दृष्टीने खूप निर्णायक ठरतं. आता शाळा, तुरुंग किंवा रुग्णालय यांसारख्या ठिकाणांचा विचार करूया. जर आपण तिथे त्या वास्तूच्या प्राथमिक उद्देशासाठी जात असू, म्हणजे शाळेत शिकायला, तुरुंगात शिक्षा भोगायला किंवा रुग्णालयात उपचारासाठी, तर वाक्यात कोणतंच आर्टिकल लागत नाही. पण जर आपण तिथे दुय्यम उद्देशाने जात असू, जसं शाळेत गेट दुरुस्त करायला, तुरुंगात कैद्याला भेटायला किंवा रुग्णालयात मित्र असलेल्या डॉक्टरला भेटायला, तर मात्र तिथे द वापरावं लागतं. खरंच खूप रंजक आहे ना हा नियम. आणखी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट कायम लक्षात ठेवा. भाववाचक नामे म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स आणि पदार्थवाचक नामे म्हणजे मटेरियल नाउन्स यांना एक अदृश्य ढाल असते. आपण प्रामाणिकपणाला स्पर्श करू शकत नाही आणि सोनं मोजू शकत नाही, बरोबर? त्यामुळे आपण ए गोल्ड किंवा दी ऑनेस्टी असं कधीच म्हणत नाही. अशा नामांसोबत नेहमी झिरो आर्टिकल नियम लागू होतो, म्हणजेच तिथे कोणतंच आर्टिकल येत नाही. आता हा लँग्वेज ट्रॅप बघा. केवळ एका द मुळे संपूर्ण वाक्याचा अर्थ कसा बदलतो हे खरोखरच भारी आहे. जेव्हा आपण फक्त इंग्लिश म्हणतो तेव्हा आपण एका भाषेबद्दल बोलत असतो आणि भाषांसोबत आर्टिकल लागत नाही. पण जेव्हा आपण द इंग्लिश म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ ती भाषा बोलणारे इंग्लंडचे लोक किंवा तिथले नागरिक असा होतो. एका छोट्या आर्टिकलमुळे भाषा थेट नागरिकत्वात बदलते. परीक्षेच्या दबावाखाली असताना आणि वेळेची कमतरता असताना ही 3 टप्प्यांची चेकलिस्ट तुम्हाला खूप उपयोगी पडेल. कोणताही प्रश्न सोडवताना आधी स्वतःला विचारा, दिलेलं नाम मोजण्याजोगे म्हणजेच काउंटेबल आहे का? दुसरं, ते नाम एखादी विशिष्ट, आधीपासून परिचित असलेली गोष्ट आहे का? आणि तिसरं म्हणजे त्याचा उच्चार नेमक्या कोणत्या आवाजाने म्हणजेच स्वर की व्यंजन सुरू होतोय? या 3 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला अचूक आर्टिकलपर्यंत नक्कीच पोहोचवतील. शेवटी जाता जाता एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर आपण थांबूया. जेव्हा एखाद्या व्यक्तीची एखाद्या पदावर नियुक्ती होते, जसं की वी मेड हिम कॅप्टन किंवा दे इलेक्टेड हिम प्रेसिडेंट, तेव्हा या पदाच्या नावाआधी आर्टिकल लावलं जातं की हा सुद्धा झिरो आर्टिकलचा ट्रॅप आहे? या प्रश्नाचा नक्की विचार करा आणि आपण आज नव्याने शिकलेल्या या व्याकरणाच्या नियमांची अशीच उजळणी करत राहा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण सत्रात.